मुंबई महानगरपालिकेने जनरल इलेक्शनच्या काही आठवड्यापूर्वीच 77 अशा लाचखोर अधिकाऱ्यांना परत कामावर रुजू केलं, ज्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोचे केसेस चालू आहेत। यामध्ये प्रामुख्याने सिटी इंजिनियर जे विभाग आहे तिथे सगळ्यात जास्त अधिकारी असे ज्यांना परत कामावर घेतलं गेलं आहे। आणि ओव्हरऑल असं वर्षानुवर्षे जो डेटा पाहिला तर सिटी इंजिनियर डिपार्टमेंट आणि SWM जे कचऱ्याचं डिपार्टमेंट आहे इथे सगळ्यात जास्त लाचखोरी होते। परंतु महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ॲक्शन ह्याच्यावर घेतली जात नाही आहे। इतके अधिकारी दरवर्षी लाचखोरीमध्ये पकडले जातात, पण त्यांच्यावर डिसमिशलची कारवाई करणं, सस्पेन्शनची कारवाई करणं, ते सोडता त्यांना परत एक वर्षानंतर कामावर घेतलं जातं। त्यांची समिती बसते, त्या समितीचे मिनिट्स पण माहिती अधिकारात त्यांनी द्यायला नकार दिलेला आहे। यावरून महानगरपालिका किती पारदर्शक आहे दिसून येत आहे आणि लोकांसाठी नक्की त्यांचं काय प्रयत्न चालू आहेत आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत हे इथून दिसून येत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।